एकीकडे भरत जाधव आणि दुसरीकडे महेश मांजरेकर. या दोघांसोबत नाटक करायला मिळणं म्हणजेच किती भारी काम असणार आहे. शिवानी रांगोळे आत्ता माझ्यासोबत आहे. शिवानी आत्ता स्वतःला किती लकी समजतीयेस? अरे, खूप लकी समजते मी. कारण माझं पहिलं व्यावसायिक नाटक मी भरत सरांबरोबर केलं होतं, वेलकम जिंदगी. त्याला आता एक 5-6 वर्ष झाली. आणि प्रायोगिकमधून सुरुवात केली होती. पण आपल्या मनात असतं ना, की हे तूही समजून घेऊ शकतेस, की व्यावसायिक नाटक करणं आणि तेही पहिलंच मी भरत सरांबरोबर केलं होतं, गिरीश ओगोते बरोबर. तर त्यानंतर आता मी जेव्हा दुसरं व्यावसायिक नाटक करणार आहे, तेव्हा विराजसनी लिहिलेलं आहे. आमचा अनेक वर्षांचा मित्र सूरज दिग्दर्शक आहे आणि भरत जाधव आणि महेश मांजरेकर सर अशी टीम आहे आणि 3च पात्र आहेत. त्यामुळे हे माझं नशीब आहे मी म्हणेन, की दुसऱ्या व्यावसायिक नाटकासाठी म्हणजे त्यांनी माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि खूपच मजा येते. तू म्हणलीस तसं हे नशीब पण आहे आणि थिएटर वर्कशॉप आहे मी असं म्हणेन माझ्यासाठी, किती सूरजसाठी. छान शब्द हो, वापरलात. हो. नाही रोज कारण शिकायला मिळतं ना काही ना काहीतरी आणि त्यांची प्रोसेस बघणं, त्यांचे अनुभव ऐकणं इतक्या वर्षांचे. यातून सुद्धा तुम्ही जर ठरवलं, की आम्हाला शिकायचंय, यातून काहीतरी शिकायचंय जे आपलं ठरलेलं असलं, तर आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. आणि आता आम्ही थोडीशी रिहर्सल सुद्धा पाहिली. शिवाजी मंदिरमध्ये आता आम्ही आहोत. त्यामुळे शिवाजी मंदिर हे आमचं लाडकं आहे आणि प्रत्येक कलाकाराचं शिवाजी मंदिर किती लाडकं असतं, यात शंकाच नाही. शिवानी काय सांगशील? नाही, नाही. शिवाजी मंदिर सोबत काय कनेक्शन आहे? नाही, नाही. शिवाजी मंदिर म्हणजे तू म्हटलीस तसं अतिशय लाडकं ठिकाण आहे आणि मी तर नाटक खूप दिवसांनी करते. मी सीरियल 2 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष माझी सीरियल सुरू होती हो. झी मराठीवर. त्यानंतर आता मी नाटक करते आहे आणि इथे तालमीला आल्यानंतर म्हणजे आपण हे जे म्हणतो, की कॉस्ट्यूम्स घातल्यानंतर आपल्याला एक फील येतो किंवा आपल्याला आपलं पात्र मिळायला कुठेतरी मदत होते. तर तसं इथे आल्यानंतर आपल्याला तालमीला मदत होते असं मला वाटतं, की आपण इथे तालीम करतोय ह्यानीच एक वेगळा फील येतो. एक वेगळी ऊर्जा येते आणि ती आम्हाला इथे मिळते आहे. सो फारच मजा आहे म्हणजे. आणि आता मी जसं मी म्हटलं, की रिहर्सल पाहिली सुद्धा थोडीशी तुम्ही रिहर्सल आम्हाला जी दाखवली आहे. तर आता आमची उत्सुकता 200% वाढली आहे. पण त्या रिहर्सलमध्ये शिवानी, भरत सर आणि तुझं जे ट्युनिंग होतं म्हणजे खरंच वडील-मुलीसारखं ते नात्याची ती गंमत पाहायला मिळाली. हे ट्युनिंग त्या पहिल्या प्रयोगापासूनचं आहे, पहिल्या नाटकापासूनचं आहे काय? नाही, नाही. डेफिनेटली आहे आणि मला भरत सरांविषयी खास करून सांगायचं की ते मगाशी त्यांच्या मुलाखतीत म्हणले, की शिवानी मुली समान आहे आणि ती जेव्हा बोलते तेव्हा असं वाटतं, की खरंच अरे आपली मुलगी आपल्याशी बोलतेय. तर ही मोकळीक किंवा ही जी आपुलकी आहे ती त्यांच्याकडून मला, सूरजला आम्हाला डे 1 पासून मिळते. म्हणजे मी जेव्हा विराजसनी नाटक लिहिलं आणि सूरज आणि आमचं असं झालं, की नाही भरत सरांना आपण विचारूयात. आपण फार-फार ते ते नाही म्हणतील, आपण भरत सरांना विचारूयात आणि त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांचं इतर काही गोष्टी आणि हे सुरू होतं. तर ते थोडेसे शुअर नव्हते. पण मी अतिशय मुलगी हट्ट करते तसं मी हट्ट केलं, की "नाही सर तुम्ही ऐका, तुम्ही ऐका, तुम्ही नाटक ऐकाच." आणि ऐकल्यानंतर तर ऑफकोर्स त्यांना सगळंच खूप आवडलं. पण अ, महेश सर असतील किंवा भरत सर असतील, मी इतकी त्यांच्यापेक्षा लहान असून अनुभवाने आणि वयाने, त्यांनी ती मोकळीक मला निर्माण करू दिली, की ओके तुला ॲडिशन घ्यावीशी वाटते ना, तू घे. तुला असं करावसं वाटतंय आत्ता, तू कर. तुला जे वाटतंय त्यानुसार आम्ही पण काहीतरी बदल करू किंवा आम्ही तसं काम करू. आणि ते जर तसं नसलं असतं, मी हे क्रेडिट त्यांना देते, की ते जर तसं नसलं असतं, तर काम करायला मी खूप घाबरले असते. पण तसं नाहीये. सो त्यामुळे तुम्हाला पण ते थोडंसं कदाचित तालमीत जाणवलं असेल टीमवर. अगदीच जाणवलं आणि शिवानी मला सांग, की तूही मधल्या काळात हे जरा नाटक मिस करत होतीस का? कारण तू किती नाटकाची आहेस हे मला कल्पना आहे. हो. नाही, मी सुरुवातच लहानपणी नाटकाच्या स्पर्धांमधून आणि अशी केली होती आणि मी प्रचंड मिस करत होते नाटक. माझी सीरियल मी मनापासून एन्जॉय केली. तुला शिकवीन चांगला धडा. आमची किती टीमही छान सुपरहिट झाली ती. हो, हो. नाही, खूप एन्जॉय केली. पण तेव्हा कविताताईचे प्रयोग असायचे. मग नंतर ऋषिकेशचे प्रयोग असायचे. तर मला असं वाटायचं, की अरे यार, मी पण मिस करतीये आणि आपल्याला पण काहीतरी विराजाचं वरवरचे वधूवर खूप छान सुरू होतं. सो ते होतंच कुठेतरी मनात, की आपल्यालाही काहीतरी छान करायला मिळावं आणि अगेन नशीब आहे, की मी असं म्हटले आणि सीरियल संपल्यानंतर त्याच वर्षात हे नाटक सुरू झालं. सो तर मजा. मला असं वाटतं, की ते ठरलं होतं, की 2025 मध्ये जाता-जाता ही भेट मिळणारच आहे हो. असं. नाही, अगदीच हे वर्ष माझ्यासाठी खूपच खास आहे आणि तितकीच ही जबाबदारी पण आहे, की प्रोजेक्ट मिळणं एक वेळ मी म्हणेन, की सोपं आहे किंवा सोपं असतं. पण आता इथून पुढे ते चांगल्या पद्धतीने कॅरी करणं हे एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्याची मला जाणीव आहे
आणि टेन्शन आहे. प्रयोगाआधी टेन्शन असलं की सगळं चांगलं होतं असं म्हणतात. सो आणि बघूया. आणि मला असं वाटतं की विराजस आणि तुझं जे नाटकाचं कनेक्शन आहे ते फार अफाट आहे. म्हणजे आता विराजसला आपण नक्कीच मिस करतो या इंटरव्ह्यूमध्ये. पण अर्थात इतकं सुंदर नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. जेव्हा असं नाटक घडत असतं, तो असं काही लिहीत असतो, तेव्हा तुझा किती सक्रिय सहभाग असतो का असं मध्येच, "हां, जरा हा ड्राफ्ट झालाय, वाचतो मी" वगैरे काय असतं? नाही, एकतर तो गायब होतो लिहायला लागला की, त्यामुळे माझा सहभाग एवढाच असतो की त्याला डिस्टर्ब नाही करायचं लिहिताना. आणि लिहून झालं की कुठलंही प्रोजेक्ट विराजसचं म्हणणं असतं की आपण एकत्र वाचूयात. तू ही 2 पत्र वाच, मी ही वाचतो. कारण मग त्याला अंदाज येतो की काय ठेवायचं, काय नाही किंवा आम्ही खूप मजा करत ते वाचतो. वाचन कितीही आम्ही दमलेलो असलो, काही असलं तरी नाटकाचं वाचन आहे म्हटल्यावर आम्ही ते करतो आणि त्यामुळे विराजसनी लिहिलेल्या नाटकात मला व्यावसायिक ह्याच्यावर काम करायला मिळतंय आणि सूरज मुळात ते आम्ही तेव्हा ठरलं होतं का मग? लिहिताना शिवानीला डोळ्यासमोर ठेवूनच मी लिहिलंय. नाही, नाही. असं खूप लोकांना वाटतं, की हा रोल माझ्यासाठी लिहिला होता की काय, पण ते तसं नाहीये. मी त्याच्या मानगुटीवर नव्हते बसले. पण ते जुळून आले आणि आम्ही भेटलोच थिएटरमुळे. त्यामुळे असं एक फुल सर्कल झाल्यासारखं मला वाटतंय. आम्ही भेटलो एक 12-15 वर्षांपूर्वी नाटकामुळे आमची भेट झाली होती. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या, लिहिलेल्या नाटकात मी काम केलं होतं, एक्सपेरिमेंटल. आणि आता पुन्हा आम्ही लग्न झाल्यानंतरही असं पुन्हा एकत्र काम करू शकतोय थिएटरमध्ये. सो मज्जा आहे. खूप छान वाटतं. खूप या छान फिलिंग आहे. मग मला असं वाटतं, की यापेक्षा अजून सुंदर नाटकवाल्यांना काय हवं हवं असतं. हो, ॲब्सोल्युटली. आणि एक ती हे पण असतं ना, एक रॅपो पण असतो आणि मुळात हे नाटक असं आहे, की जे रोमॅन्टिक किंवा नवरा-बायकोच्या चे प्रॉब्लेम्स किंवा इतर अनेक प्रकार जे खूप सुंदर आहेत, पण त्या चौकटी बाहेरचं हे काहीतरी नाटक आहे. आणि आम्हाला जे वाटतं, की बाबा आणि मुलगीचं नातं किंवा बाबा आणि त्यांच्या मित्राचं नातं, ह्या गोष्टी ज्या एक्सप्लोर केल्या गेलेल्या नाहीयेत फारशा रिलेशनशिप, ते एक्सप्लोर करणारं नाटक आहे. सो आता मी फक्त जाता-जाता एक तुला नक्की कदाचित थोडा टफ वाटेल तुला हा प्रश्न. बापरे! नाही, नाही, पण एवढा नाहीये टफ, की तुला एक गोष्ट सांगायची आहे भरत सरांबरोबर बद्दल. तुला आता एक गोष्ट सांगायची आहे भरत सरांबद्दल आणि महेश सरांबद्दल, की हे ना, हे असेत, हे ना, हे असेत. काही म्हणजे ते स्टेजवरचं असेल, स्टेज मागचं असेल, की एक काहीतरी क्वालिटी असेल त्यांच्या व्यक्तिमत्वातली. अ, महेश सरांबद्दल ते खूप असे टफ वाटतात. बाहेरून खूप असे टफ वाटतात. पण ही इज अ व्हेरी स्वीट पर्सन. म्हणजे अगदी जेवताना किंवा अगदी ते प्रेमाने त्यांना खाऊ घालायला पण आवडतं. हे खूप अतिशय प्रेमाने ते माझी, सूरजची, सगळ्यांचीच टीमची काळजी घेत असतात. आधी आम्हाला अशी खूप म्हणजे भीती वाटत होती. पहिल्या दिवशी खूप घाबरून आम्ही आलो होतो, की कसं बोलू, काय बोलू? पण ते नुसते टफ दिसतात. आय थिंक ही इज अ व्हेरी स्वीट पर्सन. आणि भरत सरांविषयी ते म्हटले तसं, भरत सर तर फारच गोड व्यक्ती म्हणून ते खूपच गोड आहेत. आणि त्यांच्याबरोबर खास करून त्यांचं टायमिंग आता मी काय बोलणार म्हणजे त्याबद्दल खरं तर. पण मला असं कधी-कधी अंगावर काटा येतो, की ते ज्या टायमिंगनी बोलतात त्याला मॅच करणारं जेव्हा काहीतरी मी बोलू शकते किंवा जे काही लिखाणामध्ये आलेलं आहे, ते करताना मला खूप भारी वाटतं, की आपण आत्ता भरत जाधव यांच्याबरोबर स्टेजवर उभं राहून तालमीमध्ये आपण काहीतरी कॉमेडी करतोय. या गोष्टीचा खूप वेगळी ट्रिप आहे. हे थिएट्रिकल मोमेंट मिळणं, वेगळी ट्रिप. हे एक वेगळं समाधान असतं त्याला. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. याहून काय हवं असतं आपल्याला थिएटर लव्हर म्हणून. हां, क्या बात है! मला असं वाटतं या गप्पाही सुरूच राहू द्या. पण पुन्हा-पुन्हा भेटणार आहोत आणि आता मला नाटक बघायची उत्सुकता हजारपट वाढली. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू शिवानी. थँक कीप फॉर रॉकिंग.